अध्यक्ष महोदय, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषाच्या संदर्भात होणाऱ्या या चर्चेमध्ये माझं मत या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या पहिले अनेक सन्माननीय वक्त्यांनी या संदर्भामध्ये आपापले मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे। मी काही फार जास्त वेळ अध्यक्ष महोदय आपला घेणार नाही, फार थोडक्यामध्ये काही महत्त्वाचे विषय मी या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून मी मांडू इच्छितो। अध्यक्ष महोदय, अतिशय भीषण अशा या दुष्काळी परिस्थितीला यावेळेला मराठवाडा आणि विदर्भाला सामोरं जावं लागलं आहे। अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये पाण्याचा प्रश्न तितका नव्हता, ज्या तुलनेमध्ये मराठवाड्याला या संकटाला समोर जावं लागलं। गिरीश महाजन साहेब, आपण लिहितायत ना? त्या पद्धतीचा सामना विदर्भामध्ये करावा लागला नाही। गिरीश महाजन साहेब, असली मंत्री महोदय, तरी सुद्धा अध्यक्ष महोदय आपण लिहितायत ना? आपण लिहून घेतायत ना? जे अध्यक्ष महोदय, अतिशय सदस्य बोलतायत ते वाईट परिस्थिती अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये सुद्धा यावेळेला होती। मुद्दे सर्व सदस्य इथं मांडतायत, असं असताना विदर्भातला एकही मंत्री इथे नाही। हे आहे ते आमचे मंत्री विदर्भाचे नाही, महाराष्ट्राचे असतात ना, कॅबिनेट त्यांना मंत्री आहेत। विदर्भावर चर्चा चालली असताना त्या प्रश्नावर साधं ऐकण्याची सुद्धा तयारी नाही त्यांची। मुनगंटीवार साहेब, आता सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री होते, वरच्या सभागृहात लक्षवेधी लागली आहे। या कारणाला काही अर्थ नाही, एकही नसावा। एवढे मंत्रीपद विदर्भाला दिलेत, एवढे महत्वाचे पद दिलेले आहेत, एक मंत्री त्या चर्चेला बसू नये यापेक्षा वाईट कोणती गोष्ट असू शकते? निरोप पाठवा, निरोप पाठवा। बोला अमर काळे, बोला आपण। मंत्री महोदय, निरोप पाठवा। अध्यक्ष महोदय, कापसाला भाव नाही, सोयाबीनचे उतारे नाही, अशा या परिस्थितीमध्ये या विदर्भातला शेतकरी या संकटामध्ये अध्यक्ष महोदय सापडलेला। अध्यक्ष महोदय, सरकारच्या माध्यमातून पॅकेज घोषित करण्यात आलं। अध्यक्ष महोदय, अपेक्षा अशी होती की काही थेट मदत शेतकऱ्यांना मिळावी, परंतु तशा पद्धतीची सुद्धा थेट मदत अध्यक्ष महोदय या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली नाही। अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा अध्यक्ष महोदय पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती या दोन प्रदेशावर, या विदर्भावर आणि मराठवाड्यावर येऊ नये याकरता अध्यक्ष महोदय काही महत्वाच्या उपाययोजना त्या निमित्तानं करणं शासन स्तरावर अध्यक्ष महोदय गरजेचं आहे। हे सुद्धा प्रामुख्यानं अध्यक्ष महोदय या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं। अध्यक्ष महोदय, फार मोठ्या पद्धतीनं सिंचनाचे प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या ठिकाणी अपूर्ण स्थितीमध्ये पडलेले। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये असलेला लोअर वर्धा प्रकल्प अध्यक्ष महोदय जवळपास 25-30 वर्ष होऊन सुद्धा अध्यक्ष महोदय हे प्रकल्प अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही। आणि ज्या पद्धतीनं सिंचनाचा लाभ अध्यक्ष महोदय या भागातल्या कास्तकारांना भेटायला पाहिजे अध्यक्ष महोदय, तो लाभ अद्यापपर्यंत त्या भागातल्या कास्तकारांना या धरणांचा हा मिळू शकलेला नाही। अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी आग्रही मागणी ही आहे अध्यक्ष महोदय, कुठेतरी एक ठोस असा कार्यक्रम घेऊन हे अपूर्ण असलेले सर्व सिंचन प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्यातले हे तात्काळ त्या निमित्तानं आपण पूर्ण केले पाहिजे आणि सिंचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांती त्या निमित्त आपण केली पाहिजे, ही एक अपेक्षा मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतोय। अध्यक्ष महोदय, प्रत्येक मतदारसंघाचे, प्रत्येक विभागाचे, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय वेगवेगळे प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, आज जर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या संदर्भातला जर विचार आपण करतो अध्यक्ष महोदय, तर या निमित्तानं मला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं की आमच्या मतदारसंघामध्ये झुडपी जंगलाचा प्रश्न हा सुद्धा एक अतिशय मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे। आणि जोपर्यंत झुडपी जंगलाचा हा प्रश्न आपण मार्गी लावत नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत आमच्या भागामधले असलेले जे प्रस्तावित सिंचन प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय, जे केवळ आणि केवळ झुडपी जंगलामुळे या ठिकाणी प्रलंबित पडलेले अध्यक्ष महोदय, ते झुडपी जंगलामुळे प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प हे तात्काळ मार्गी लागणं ही सुद्धा आज काळाची गरज आहे। अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं फार मोठ्या सिंचन प्रकल्पांची या निमित्तानं अपेक्षा करणार नाही, परंतु मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा जर एकंदर विचार केला, छोट्या छोट्या लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम जर आपण त्या निमित्तानं अध्यक्ष महोदय जर आपण कार्यान्वित करू शकलो, तर मला वाटतं त्याचा सुद्धा फार मोठा फायदा त्या भागातल्या कास्तकार बंधूंना, त्या शेतकरी बंधूंना त्या निमित्तानं होणार आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळं या सर्व गोष्टींचा प्रामुख्यानं विचार त्या निमित्तानं होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघातला प्रामुख्याने जर विचार या ठिकाणी करायचा झाला अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या दृष्टीने, तर सर्वात महत्वाचं संकट
आमच्या भागातल्या कास्तकारांवर जर कोणतं असेल अध्यक्ष महोदय तर ते म्हणजे वन्य प्राण्यांपासून होणारं शेतीचं नुकसान अध्यक्ष महोदय. आज वर्धा जिल्ह्याचा एकूण जंगलाचा जर आपण विचार केला अध्यक्ष महोदय तर वर्धा जिल्ह्यातल्या एकूण जंगलापैकी 65% जंगल अध्यक्ष महोदय हे माझ्या आर्वी मतदारसंघामध्ये आहे. उर्वरित 35% जंगल हे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये वाटले गेले आणि निव्वळ 65% मोदी तरी मान्य केलं. आता कॅबिनेट मंत्री सुद्धा नाही कोणी अध्यक्ष महोदय. 10 मिनिटं अध्यक्ष तहकूब करावं अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपणच म्हणजे अशा पद्धतीने सभागृह चालणार असेल अध्यक्ष महोदय. सभागृह मी 10 मिनिटांसाठी तहकूब करतो. येऊ द्या मंत्री. वन्य प्राण्यांपासून अध्यक्ष महोदय होणारं जे शेतीचं नुकसान आहे अध्यक्ष महोदय तो सुद्धा एक अतिशय मोठा मुद्दा अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघातला अध्यक्ष महोदय. आणि मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय काही शेतकऱ्यांनी यासाठी सुद्धा आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय की 2 दिवस ते जागलीवर जाऊ शकले नाही. 2 दिवस जागलीवर गेले नाही. एखाद्या कामाकरता कुठल्या दुसऱ्या गावाला गेले असतील अध्यक्ष महोदय 2 दिवसांनी वापस आले तर संपूर्ण पीक रोई रानडुकरांनी उद्ध्वस्त केलं अध्यक्ष महोदय शेतातलं. आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी समोर जावं लागलं. ही परिस्थिती अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मी अनेक वेळा उद्भवताना अध्यक्ष महोदय बघतोय अध्यक्ष महोदय. या परिस्थितीमध्ये आता शासनाने रोई रानडुकराला मारण्याची परवानगी दिलेली अध्यक्ष महोदय. परंतु अनेक भागातून अध्यक्ष महोदय सोलर फेन्सिंग आणि ताळ्याच्या कंपाऊंड सारख्या सुद्धा उपाययोजनांची मागणी अध्यक्ष महोदय शेतकरी बंधू त्या निमित्तानं करतात अध्यक्ष महोदय. त्या दृष्टीनं सुद्धा अध्यक्ष महोदय विचार होणं गरजेचं आहे असं मला प्रामुख्यानं सांगायचं वाटतं अध्यक्ष महोदय. आज ज्यावेळेला आपण सिंचन प्रकल्पाची चर्चा या निमित्तानं केली त्यावेळेला प्रामुख्यानं अध्यक्ष महोदय प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं सुद्धा त्या निमित्तानं विचार करणं गरजेचं अध्यक्ष महोदय हे सुद्धा मला या निमित्तानं आपल्या निदर्शनास आणून द्यावं वाटतं. अध्यक्ष महोदय लोअर वर्धा नावाचा प्रकल्प आमच्या मतदारसंघामध्ये आहे. 20 गावं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातले त्या धरणामध्ये गेलेले आहेत अध्यक्ष महोदय. मी सुद्धा एक अध्यक्ष महोदय प्रकल्पग्रस्त आहे. आमच्या सुद्धा जमिनी आमच्या सुद्धा घरदारं अध्यक्ष महोदय या धरणामध्ये गेलेले अध्यक्ष महोदय. आणि ज्या पद्धतीनं या धरणाच्या जमिनीचा या घराचा मोबदला आम्हाला मिळाला अध्यक्ष महोदय तो सुद्धा अतिशय अल्प मोबदला त्यावेळेला अध्यक्ष महोदय मिळालाय. नवीन भूसंपादन कायदा आला परंतु या नवीन भूसंपादन कायद्याचा कुठलाही लाभ अध्यक्ष महोदय आम्हाला मिळाला नाही. कारण की आमचं ऍक्विजिशन हे बरेच पहिले झालं होतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय आज मोठ्या संकटामध्ये या राज्यातला प्रकल्पग्रस्त सुद्धा त्या निमित्तानं अडकला अध्यक्ष महोदय. मला या निमित्तानं आग्रही मागणी करावीशी वाटते अध्यक्ष महोदय की ज्या सुशिक्षित ज्या प्रकल्पग्रस्तांनी सिंचन प्रकल्पांकरता आपलं जमीन दिली आपलं घरदार दिलं आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या बेरोजगार प्रकल्पग्रस्त युवकाला सुद्धा अध्यक्ष महोदय त्या निमित्तानं त्याचा विचार खऱ्या अर्थानं होणं आज गरजेचं आहे हे सुद्धा मला प्रामुख्यानं अध्यक्ष महोदय सांगावंसं वाटतं. आज माझ्या वर्धा जिल्ह्यातली जर एकंदर परिस्थिती जर आपण पाहिली अध्यक्ष महोदय तर एकट्या वर्धा जिल्ह्यामध्ये 4,500 बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोंद आज जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयामध्ये झालेली अध्यक्ष महोदय. ज्यावेळेला धरणाची निर्मिती करायची होती ज्यावेळेला प्रकल्पाकरता आमच्या जमिनी पाहिजे होत्या त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन द्या तुम्ही तुमचं या ठिकाणी तुम्ही मदत करा आम्ही तुमच्या घरातला एक व्यक्ती हा शासकीय नोकरीमध्ये त्या निमित्तानं आम्ही लावू. परंतु अध्यक्ष महोदय किती लोकांना शासकीय नोकऱ्या आज यात मिळालेल्या आहे हा सुद्धा अध्यक्ष महोदय थोडासा एक फार चिंतनाचा विषय त्या निमित्तानं आहे. त्यामुळे माझी आग्रही मागणी ही अध्यक्ष महोदय की आजच्या या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचा एक मोठी समस्या या राज्यामध्ये आज निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो मी एक गर्भित इशारा या निमित्तानं देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय. आज जर नक्षलवादाचा जर आपण विचार केला तर विदर्भामधले 3-4 जिल्ह्यामध्ये आज नक्षलवाद त्या निमित्तानं फोफावलेला आहे. गोंदियासारखा जिल्हा असो गडचिरोलीसारखा जिल्हा असो या जिल्ह्यांमध्ये आज नक्षलवादाचं प्रमाण हे मोठ्या पद्धतीनं वाढतंय अध्यक्ष महोदय. परंतु जर या बेरोजगारांच्या प्रश्नावर या सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर अध्यक्ष महोदय जर आपण काही तोडगा काढला नाही अध्यक्ष महोदय तर पुढच्या काळामध्ये नक्षलवादासारखी समस्या ही या विदर्भातल्या इतर
सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं फोपावणार नाही हे सुद्धा कोणी खात्रीने सांगू शकणार नाही अध्यक्ष महोदय. मी दाव्यानं सांगतो अध्यक्ष महोदय की या परिस्थितीवर तोडगा काढणं ही आज काळाची गरज आहे अध्यक्ष महोदय. नाही तर पुढच्या काळामध्ये फार भयानक परिस्थिती पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये निर्माण होईल हा गर्भित इशारा सुद्धा मी या निमित्तानं सांगू आपल्याला देतोय अध्यक्ष महोदय. या निमित्तानं आम्हाला ही कल्पना आहे या राज्यामध्ये सरकार कोणाचंही असो, सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं असो की सरकार काँग्रेसचं असो, प्रत्येक बेरोजगार नवयुवकाला तुम्ही शासकीय नोकरी देऊ शकणार नाही याची जाण आम्हाला आहे अध्यक्ष महोदय. परंतु ज्या बेरोजगाराला, ज्या प्रकल्पग्रस्त बेरोजगाराला आपण नोकरी देऊ शकत नसाल त्याला व्यवसाय करता एक मुस्त 10 लाख रुपयाची एक रक्कम आपण त्याला द्यावी आणि त्याचा नोकरीवरचा हक्क वळता करावा ही सुद्धा एक आग्रही मागणी त्या निमित्तानं मी या चर्चेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करतोय. या ठिकाणी औद्योगिकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकासाची चालना या दोन्ही प्रदेशाला त्या निमित्तानं मिळणार नाही अध्यक्ष महोदय. एक दोन मिनिट अध्यक्ष महोदय. मिहान अध्यक्ष महोदय आता नागपूरला होतोय आणि या मिहानच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये या मिहानच्या दृष्टीने येणारे उद्योग कसे आपल्याला निर्माण करता येईल त्याचा सुद्धा विचार पुढच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं अध्यक्ष महोदय तर नागपूर पासून एक 65-70 किलोमीटरवर अध्यक्ष महोदय आमचं कारंजा म्हणून गाव आहे. या कारंजाला 500 एकरची एमआयडीसी आम्ही मंजूर केली आणि 4 लेन रस्ता आहे अध्यक्ष महोदय. नागपूर पासून तर कारंजापर्यंतचं अंतर हे फक्त 65 ते 70 किलोमीटर अध्यक्ष महोदय. आणि मिहानच्या दृष्टीनं एक चांगली एमआयडीसी अध्यक्ष महोदय आम्ही त्या भागामध्ये डेव्हलप करू शकतो. परंतु याच्यामध्ये सुद्धा तीव्र गतीनं चालना देणं या एमआयडीसीला ही सुद्धा आज काळाची गरज आहे अध्यक्ष महोदय. लवकरात लवकर शेतकऱ्यांचे ऍक्विजिशन करून त्यांच्या जमिनीचं ऍक्विजिशन करून त्यांना तो पैसा जर आपण उपलब्ध करून दिला तर नवीन उद्योग आमच्या या परिसरामध्ये आणण्याकरता सुद्धा आम्हाला त्यानिमित्तानं प्रयत्न करणं सोपं जाईल अध्यक्ष महोदय. त्यामुळे या गोष्टीचा अतिशय गांभीर्यानं अध्यक्ष महोदय विचार होणं ही आज काळाची गरज आहे अध्यक्ष महोदय. विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून आता मान्य देवेंद्रजी यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी या ठिकाणी पदभार स्वीकारला अध्यक्ष महोदय आणि त्या निमित्तानं त्यांच्याकडनं आम्हाला फार मोठ्या अपेक्षा सुद्धा आहेत. मिहानचा प्रकल्प किती लवकरात लवकर करता येईल त्या दृष्टीनं सुद्धा नियोजन होणं ही आज काळाची गरज आहे हे सुद्धा मला या निमित्तानं अध्यक्ष महोदय सांगावंसं वाटतं. बोईंग सारखे प्रकल्प त्या मिहानमध्ये येणार असं आम्ही ऐकत होतो अध्यक्ष महोदय, पण आता त्या बोईंगच्या प्रकल्पाचं काय झालेलं आहे हे सुद्धा या 1-1.5 वर्षामध्ये आम्हाला काही कळलं नाही अध्यक्ष महोदय. खऱ्या अर्थानं युवकांना जर रोजगार जर द्यायचा असेल अध्यक्ष महोदय तर अशा पद्धतीचे प्रकल्प, अशा पद्धतीच्या मोठ्या कंपनीज ह्या आमच्या या मिहानच्या निमित्तानं जर या ठिकाणी आल्या तर विदर्भातल्या मोठ्या पद्धतीने युवकांना त्या निमित्तानं रोजगार उपलब्ध त्या निमित्तानं होणार आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अतिशय गांभीर्यानं विचार त्या निमित्तानं सरकारनं करावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर आरोग्याचा जो एक अतिशय महत्वाचा प्रश्न ज्याच्या संदर्भात अनेक सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केलेले आहे अध्यक्ष महोदय, मला त्यानिमित्तानं इतकं सांगायचं वाटतं की हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. नॅशनल हायवे 6 वर अध्यक्ष महोदय माझं कारंजा गाव आहे. ट्रॉमा केअर युनिट त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. अपघात झाला तर एक डॉक्टर त्या ठिकाणी राहत नाही अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय. कित्येक रुग्णांना त्या ठिकाणी उपचाराविना आपला जीव गमवावा लागला ही परिस्थिती अध्यक्ष महोदय मतदारसंघामध्ये अनेकदा निर्माण होते अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. त्यामुळे माझी आग्रहाची विनंती अध्यक्ष महोदय ही आहे की आरोग्याच्या संदर्भातला जो स्टाफ आपल्याला त्या निमित्तानं भरायचा आहे, जो डॉक्टर्सचा तुटवडा आहे, या सर्व याच्यावर तातडीनं पावलं त्या निमित्तानं उचलले जावे ही एक आग्रहाची मागणी मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा माननीय देवेंद्रजी जे आता या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी कारभार सांभाळतात आहेत महाराष्ट्राचा, अनेक दिवसानंतर विदर्भाला त्या निमित्तानं मुख्यमंत्री भेटलेले आहेत, ऊर्जा मंत्री आम्हाला भेटलेले आहेत, त्यानंतर वित्तमंत्री आमचे विदर्भाचे आहेत. या सर्वांच्या माध्यमातून या विदर्भाचा विकास व्हावा ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि जे काही महत्वाचे प्रश्न मी या ठिकाणी मांडलेले अध्यक्ष सभागृहाची वेळ आजचं कामकाज संपेपर्यंत माध्यमातून व्हावी. सभागृहाची वेळ वाढवतोय आजचं कामकाज संपेपर्यंत.